नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियांकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण स्पेशल पावभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळू। अशा प्रकारे सर्व भाज्या आपण कापून घेणार आहोत। कांदा, बटाटा, फ्लावर, कोथिंबीर, टोमॅटो, शिमला मिर्च आणि वाटाणा। आता ह्या भाज्या सर्व आपण कापून घेतलेल्या आहेत। आता एका कुकरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवू। पाणी मस्त असं गरम होत आहे आणि असं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण वाटाणा टाकणार आहोत। वाटाणा टाकून बाकीच्या सर्व भाज्या पण टाकून घेऊन सर्व भाज्या टाकून अशा मस्त 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे। मस्त अशा 3-4 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपण बघा कसं शिजले। आता आपण कुकर खाली उतरून घेऊ। खाली उतरून गरम गरम आहे तवरच मॅश करून घ्यायचं आहे, तेव्हा छान बारीक मॅश होतं। आता आपण सगळं असं हे मॅश करून घेऊ। मस्त असं सगळ्या भाज्या मॅश झाल्या पाहिजे, बारीक असं सगळं करून घ्यायचं। आपल्या भाज्या मॅश होत आलेल्या आहे। आता बऱ्यापैकी मॅश झालंय। असं मस्त असं बारीक मॅश करायचं आहे। बघताय ना, असं बारीक मॅश झालं पाहिजे। मस्त असं बारीक मॅश करून झालंय। आता आपण गॅसवर कढई ठेवू। गॅसवर असं कढई ठेवून कढई चांगली गरम करायची। मग त्यामध्ये तेल टाकणार आहोत। 3 ते 4 पळ्या तेल टाकायचं आहे। तेल मस्त टाकून गरम करायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे। आता आपण तेल गरम होऊपर्यंत असं गरम होऊपर्यंत एका वाटीमध्ये मसाले काढून घेऊयात। एका वाटीमध्ये 1 चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच घरी बनवतो ना आपण तो मसाला असा घरी बनवलेला 1 चम्मच तो, 1 चम्मच लाल स्पेशल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद। आता मस्त आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये 2 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। आलं लसूण पेस्ट 2 चम्मच टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे। सोनेरी रंग येईपर्यंत असं आलं लसूण परतून घ्यायचं आहे। मस्त असं आलं लसूण परतलं आहे। आता त्यामध्ये आपण वाटीमध्ये काढलेले मसाले टाकणार आहोत। सर्व मसाले वाटीमधले त्यात टाकून असं चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाले चांगले परतले पाहिजे। अजून थोडी कोथिंबीर टाकून अजून परतून घेऊ। मस्त असा मसाला परतला आहे। आता त्यामध्ये आपण मॅश केलेलं बॅटर टाकू। सगळं बॅटर असं टाकून अर्धा ग्लास इतकं पाणी पण टाकणार आहोत। हे कुकर हिसळून कुकरमध्ये थोडं पाणी घेऊन ते टाकून चवीनुसार मीठ टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि असं 2 ते 3 मिनिट असं उकळून द्यायचं आहे बारीक गॅसवर। मस्त असं उकळत आहे तोपर्यंत आपण तव्यावर पाव भाजून घेऊयात। असा तवा ठेवून मस्त कडकडीत गरम करून त्यावर तूप टाकणार आहोत। साजूक तूप टाकून मस्त असं पाव गरम करायचे आहे। पाव असे मस्त कापून घ्यायचे मधून, मस्त असे तव्यावर टाकून साईडने तूप टाकून बटर टाकून आपण चांगले भाजून घेणार आहोत। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच माझे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भेटतील। मस्त असं बटर टाकून खरपूस असे भाजायचे आहे। आता पाव भाजत आलेले आहेत। खरपूस असे पाव भाजूस तर आपण प्लेटमध्ये पावभाजी ते ठेवू। आता एका वाटीमध्ये पावभाजी घ्यायची, त्यावर थोडा कांदा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर टाकून एक साईडला लिंबू कांदा घेऊन पाव ठेवून सर्व करूयात। एकदा नक्की अशी भाजी करून बघा आणि कशी झाली होती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कशी वाटली माझी पावभाजी? थँक्यू, धन्यवाद।